जालना जिल्हा वकील संघाचा राष्ट्रपतींना आक्रोश अर्ज. सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याचा तीव्र निषेध. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनं देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या भ्याड हल्ल्याच्या जालना जिल्हा वकील संघानं तीव्र शब्दात निषेध नोंदवत भारताचे राष्ट्रपती यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आक्रोश अर्ज सादर केला आहे. दिनांक 8 ऑक्टोबर रोजी हे निवेदन सादर करण्यात आले. वकील संघानं आपल्या निवेदनात या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि काही कठोर मागण्या केल्यात. विविध मागण्यांसह आरोपीवर अॅट्रॉसिटी, मानहानी आणि देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. वकील संघानं म्हटलंय की देशद्रोह हा सर्वात मोठा गुन्हा आहे. देशद्रोही मानसिकतेच्या व्यक्तींना या देशात राहण्याचा अधिकार नाही. प्रशासनानं तातडीनं कारवाई करून अशा प्रवृत्तीवर लगाम घालावा. वकील संघानं या घटनेचं गंभीर स्वरूप अधोरेखित केलंय. त्यांनी नमूद केलंय की ही घटना भारताच्या न्याय व्यवस्थेच्या इतिहासाला काळिमा फासणारी आहे. माननीय न्यायमूर्ती गवई हे मागासवर्गीय समाजातून येऊन प्रचंड बुद्धिमत्ता आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांचं प्रतीक आहे. त्यांच्यावर झालेला हा हल्ला देशातील जातीवादाचा कुरूप चेहरा उघड करणारा आहे, असं वकील संघानं स्पष्ट केलंय. आता अशा विचारसरणीचा अंत करण्याची वेळ आली आहे, असंही निवेदनात म्हटलंय. न्यायिक चौकशी आणि रासुका NSS अंतर्गत कारवाईची मागणी. या घटनेमागे काही आतंकवादी प्रवृत्तीच्या संघटनांचा हात असण्याची शक्यता. त्यामुळे याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी आणि संबंधित आरोपीवर रासुका राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. जालना जिल्हा वकील संघानं या आक्रोशाच्या माध्यमातून न्याय व्यवस्थेवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आणि न्याय देवतेचा सन्मान राखण्यासाठी संपूर्ण देशानं एकत्र येण्याचं आवाहन केलंय. निवेदन देतेवेळी ॲडव्होकेट सोहेल सिद्दीकी, ॲडव्होकेट शिवाजीराव अदमाणे, ॲडव्होकेट किशोर राऊत, ॲडव्होकेट माणिकराव बनसोडे, ॲडव्होकेट ZB मिसळ, ॲडव्होकेट आयाट सुभानी, ॲडव्होकेट उमर परसुवाले, ॲडव्होकेट वैभव खरात, ॲडव्होकेट महेश धन्नावर, ॲडव्होकेट इंगोले, ॲडव्होकेट इरफान बिरादार, ॲडव्होकेट भालमोडे, ॲडव्होकेट ठाकूर, ॲडव्होकेट विजय हिवाळे, ॲडव्होकेट चव्हाण, ॲडव्होकेट विलास देशमुख, ॲडव्होकेट पदमुख साहेब, ॲडव्होकेट निखिल तनपुरे, ॲडव्होकेट स्वाती जाधव, ॲडव्होकेट अश्विनी चव्हाण, ॲडव्होकेट मनोरमा महालकर, ॲडव्होकेट राम नितनवरे यांच्यासह जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संस्थेवर हल्ला आहे ही बाब राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवावी आणि कलेक्टरनी याची दखल घ्यावी, या हेतूने आपण या निवेदन द्यायला आलेलो आहे. अक्टूबर को जो हमला, ये गवई साहब के ऊपर हमला नहीं, देश के न्याय व्यवस्था पे हमला हुआ है और ये हमला एक सूझबूझ, एक प्रीनियोजित तरीके से किया हुआ हमला है. और ये हमला ये देश में ये बताता है कि यहाँ के हालात कितने खराब हो गए. वर्षामध्ये मागासवर्गीय येळुलकर समाजाचा प्रथम व्यक्ती जो आता CJI झालेला आहे, त्याला हे बहुमान मिळालेला आहे. आणि केवळ हीच भावना न पचल्यामुळं, पत्नी न पडल्यामुळं, या जातीवादी मानसिकतून, द्वेषी भावनेतून या सर्वोच्च पदावर हे हमला केलेला आहे. निंदनीय, दुःखनीय आणि जे काही आपण वी आर ऑल इंडियन्स असं म्हणतो, त्याच्या न शोभणारं कृत्य आहे. याला नक्कीच निषेध. वकील हा कोणत्या जातीचा, धर्माचा किंवा कुठल्या पक्षाचा नसावा. अनप्रिज्युडाइज माइंड आणि त्यांचे स्टेटमेंट, त्यांचं वाक्य, त्यांचे जे कोल्हापूरला केलेले, उच्च न्यायालयात केलेले, प्रत्येक महाराष्ट्रातले आणि बाकी पण त्यांनी केलेलं काम हे नक्कीच एक उच्चभूषित लोकांसारखं आहे. अशा लोकांना असं होतं, हे नक्कीच सगळ्यांना खंत देणारं आहे. 6 अक्टूबर 2025 को जो गवई साहब पे जो हमला हुआ CJI के ऊपर, ये काफ़ी निंदनीय है. और हम ये चाहते हैं कि जिसने ये करा उसके ऊपर NSA अंतर्गत उसके ऊपर देशद्रोह का गुनाह नोंद हो और उसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई हो.